मुसळधार पावसामुळे मुंबई शहराची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे। रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं होतं। मात्र मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार, रेल्वे विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त प्रयत्नानंतर आणि पाऊस कमी झाल्यावर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन मुंबईसह राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतलाय। नाले सफाईवरून आज राजकारण करण्याची गरज नाही, तर आज लोकांना मदत करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। एनडीआरएफच्या टीमशी मी बोललो आहे। याशिवाय आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनाही सज्ज राहण्याचे निर्देश दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मी राज्याच्या डिझास्टर कंट्रोल रूममध्येही जाऊन आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आज आम्ही 5000 हॉटस्पॉट शोधून काढले आहे। तिथे पालिकेचे अधिकारी तैनात करण्यात आले आहे। आता पाण्याचा निचरा सुरू झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सकाळी जिथं पाणी साचलं होतं तिथं आता रेल्वे आणि रस्ते सुरू झाल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। सगळेजण मिळून काम करत आहे, पालिका, रेल्वे, राज्य सरकार, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मोगरा माहुल इथे नवे पंपिंग स्टेशन सुरू होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। मिठी नदी, पोयसर नदी यांची भिंत आणखीन थोडी वाढवण्याचा विचार सुरू आहे, जेणेकरून नजीकच्या वस्त्या जलमय होणार नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबईत काल रात्रीपासून 267 ते 300 मिलीमीटर पाऊस पडला आहे। मुंबईत पाऊस 65 मिलीमीटरच्या वरती झाला की पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते, पण पालिकेने सकाळपासूनच चांगलं काम केलं आहे। 441 पंप मुंबईभरात सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। हिंदमाता परिसरात तितकं पाणी साचलेलं नाही। तिन्ही रेल्वे मार्ग आता सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। 7ही पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाली आहे। पाणी तुंबण्याची ही समस्या कायमची संपणार आहे। कोकणात एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नालेसफाईवरून आज राजकारण करण्याची वेळ नाही, तर आज लोकांना मदत करणं गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।